आपल्या शरीरामध्ये जेवढे रोग व्याधी आजार तयार होतात, या सर्व रोग व्याधी आजार यांची जी उत्पत्ती आहे ते आपलं मन आणि पोट आहे. आपल्या पोटामध्ये हे सर्व रोग व्याधी आणि आजार तयार होतात. हे पोटामध्ये कुठून तयार होतात, पोटामध्ये कसे तयार होतात, पोटामध्ये कसे जातात? जे अन्न आपण खातो, या खाल्लेल्या अन्नातून आपल्या शरीराची निर्मिती होते. धी धृती स्मृती यांची निर्मिती होते. जे अन्न आपण खातो या अन्नातून सप्तधातूची निर्मिती होते. रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र या 7 धातूची निर्मिती आपण खाल्लेल्या अन्नातून होते. ज्यावेळेस हे अन्न एखादा प्रकार एखादा पदार्थ अनावश्यक शरीरामध्ये गेला, कमी गेला, अशुद्ध केला, तर त्यामुळे जे सप्तधातू आहेत या सप्तधातूंचं व्यवस्थित पोषण होत नाही. हे व्यवस्थित पोषण न झाल्यामुळे आपल्या शरीरात त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला पाहायला भेटतात, ज्याला आपण रोग आणि आजार म्हणतो. ज्यावेळेस एखादा पदार्थ शरीरात कमी किंवा जास्त जातो, याचा परिणाम स्वरूप या शरीरामध्ये जे त्रिदोष आहेत हे त्रिदोष बिघडतात. याचा परिणाम स्वरूप वेगवेगळे आजार आपल्याला होतात. सर्दीपासून कॅन्सरपर्यंत जेवढे विकार रोग व्याधी होतात, या सर्वांचं कारण आहे तुमचं पोट आणि पोटामध्ये जाणारा हा आहार. त्यामुळं हा जो आहार आहे, जेवण आहे आपलं, हे कसं असावं, कोणतं असावं, कधी असावं, किती असावं, हे खूप महत्त्वाचं आहे. निरोगी आरोग्यासाठी आहार हा खूप महत्त्वाचा आहे. जेवण कधी करावं, जेवण कधी करावं, ज्यावेळेस आम्ही विचारतो जेवण कधी करावं, तुम्ही जेवण कधी करता, तर त्यावेळेस सांगतात आम्ही 2 वाजता जेवण करतो, 10 वाजता नाश्ता करतो, 2 वाजता जेवण, 4 वाजता थोडासा नाश्ता होतो, संध्याकाळी 10 वाजता जेवण होतं. हे उत्तर नाही. तुमच्या घड्याळाला भूक लागते की पोटाला भूक लागते? भूक घड्याळाला लागते की पोटाला? पोटाला लागते. जर भूक पोटाला लागत असेल, अन्न हे पोटामध्ये जात असेल, तर घड्याळाचा विचार न करता पोटाचा विचार करायला पाहिजे. बरोबर आहे ना? हातातलं घड्याळ किंवा भिंतीवरचं घड्याळ हे बघून जर आपण जेवण करत असेल तर हे बरोबर नाही. तुम्हाला भूक कधी लागते त्यावेळेस तुम्ही जेवण केलं पाहिजे. मग तासाला भूक लागते, तासाला जेवण करावं का नाही? मग याला भस्म्या रोग म्हणतात. जवळपास 2 जेवणाच्या मध्ये 4 ते 5 तासाचं अंतर हवं. कमीत कमी 4 तासाचं अंतर हे हवं. जास्तीत जास्त 6 तासापर्यंत ठीक आहे. सकाळी तुम्ही नाश्ता केला, दुपारी जेवण केलं, संध्याकाळी जेवण झालं, हे ठीक आहे. काही लोकांना नाश्त्याची सवय नाही, मग सकाळी आणि संध्याकाळी पोटभर जेवण करणे, पण कधी भूक लागल्यानंतर जेवण करणे. ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस जेवण करणे. जर तुम्हाला भूक नाही आणि जर तुम्ही जेवण करत असाल, म्हणजे पहिलं शरीरातील जे अन्न आहे ते पचलेलं नाही आणि तुम्ही वरून नवीन अन्न टाकताय, तर यावेळेस शरीरामध्ये आमदोष निर्माण होतो. शरीरामध्ये वेगवेगळे अनावश्यक रस तयार होतात, जे पचलेले नाहीत. हा सर्व कच्चा रस आहे, जो पक्व झालेला नाही, तो पचलेला नाही, शरीराने घेतलेला नाही, शरीराने त्याला बाजूला ठेवलेला आहे. थांब थोड्या वेळ, अजून आहे माझ्याकडे, हे संपल्यानंतर तुला घ्यायचं. पहिलं संपलेलं नसतानाच आपण नवीन जर पुन्हा अन्न पोटामध्ये वारंवार टाकत असेल, तर यामुळे आमदोष निर्मिती होते आणि या आमदोषामुळे तुम्हाला वेगवेगळ्या आजारांना, रोगांना सामोरं जावं लागतं. खूप वेगवेगळे रोग, ते सर्दीपासून कॅन्सरपर्यंत. जगामध्ये
कमी खाऊन खूप कमी लोक आजारी पडतात. जेवढे लोक दवाखान्यामध्ये येतात, आजारी असतात, रोगी असतात, हे सगळे जास्त खाल्ल्यामुळे आजारी असतात. कमी खाल्ल्यामुळे नाही, वेळेवर खाल्ल्यामुळे खूप कमी आजारी पडतात. अवेळी जेवण केल्यामुळे खूप लोक आजारी पडतात. अवेळी जेवण केल्यामुळे खूप लोक आजारी पडतात. शक्यतो जेवण करत असताना, जेवणाची सुरुवात करताना जे अन्न आपल्या ताटामध्ये आलेलं आहे त्या अन्नाचं आभार मानावं. ताटामध्ये आलेल्या अन्नाचं आभार मानावं. हे खूप कमी ठिकाणी आहे. आलं की पटपट 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 खायला सुरू. बरं, किती वेळा खायचं? सकाळी, दुपारी, संध्याकाळी. सायंकाळची वेळ आहे ती वेगळीच आहे.